धक्कादायक घटना भिवंडीमधून समोर आली आहे। भिवंडीमध्ये भाजप नेत्याची भावासह हत्या करण्यात आली। अज्ञात लोकांनी हल्ला करून भाजप नेत्याला जीवे मारलं। तर भिवंडीमधून ही धक्कादायक घटना समोर आलेली आहे। भिवंडीमध्ये भाजप नेत्यासह भावाची हत्या करण्यात आली। या घटनेनं आता या संपूर्ण परिसरात मोठी खळबळ माजलेली आहे। मागच्या या टायमाला पण असंच भावावर हल्ला करायचा होता, पण त्यांनी माझ्यावर हल्ला केला। मी मध्ये आलो वाचवायला। ते त्यांचा तो टार्गेटच होता हे करायचा। कशा प्रकारे हल्ला केला? गोळीबार केला होता। त्या आरोपीच्या नावावर आतापर्यंत 6 गुन्हे असतील फायरिंगचे। त्या आरोपीला साधं तडीपार करू शकत नाही प्रशासन। मोका तर जाऊ द्या, तो मोकाचाच आरोपी आहे। मागे पण मी गृहमंत्र्याला पण निवेदन दिले होते, मुख्यमंत्र्यांना पण निवेदन दिले होते, या आरोपीवर कारवाई करा। पोलीस दखल घेतली नाही। दखल घेतली तर आज हा प्रकार झाला नसता। माझ्या भावाच्या गाडीच्या बाजूला तेजस मिन्नत तांगडी हा पडला होता। मी त्याला हलवून बघितलं, त्याची काय हालचाल दिसली नाही। नंतर मी माझ्या भावाला शोधायला गेलो। तो भाऊ माझा योगेश मुकुंद तांगडी याच्या घराच्या शेजारी रस्त्याच्या पलीकडे बाजूला गवतात पडलेला होता। त्याच्यानंतर त्याला आम्ही माझे नातेवाईक मित्र यांच्या बरोबर घेऊन आपल्या स्पेक्ट्रम हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो। तिथे डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केलंय। भिवंडी तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये खर्डी या गावात 2 इसमांची एका अज्ञात कारणावरून हत्या झालेली आहे। त्यांची नावं आहेत प्रफुल्ल तांगडी आणि तेजस तांगडी। पोलीस तपास आता सुरू आहे आणि लवकरच आपण आरोपींना अटक करून पुढील कारवाई कायदेशीर करणार आहोत। पाहिजे आणि ज्यांनी माझ्या भावांना निर्गुणपणे हत्या केली, दोघे माझे भाऊ आहेत, त्यांचे ते गुन्हेगार फिरतात, त्यांना फाशीची शिक्षा द्यावी आणि आता आमच्या समोर हजर करावं। तर आम्ही आमच्या भावाला घरी नेऊ, तर आम्ही इथंच राहणार, बॉडी घेणार नाही आम्ही हातात। भिवंडी तालुक्यातील खारबाव परिसरातील खार्डी या परिसरामध्ये भाजपा युवा अध्यक्षेचा दुहेरी हत्याकांड झाला आहे। त्या संदर्भात रात्रीपासून परिवाराकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे। जिथपर्यंत आरोपींना अटक करणार नाही तिथपर्यंत आम्ही मृतदेह घेऊन जाणार नाही असं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे। त्यांची मनमानी करण्यासाठी पोलीस प्रशासक असतील, दिवा स्पेशल ग्रामीणचे पोलीस निरीक्षक असतील, हे त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत आहेत। जोपर्यंत आरोपींना अटक करत नाही तोपर्यंत मृतदेह आम्ही ताब्यात घेणार नाही असं त्यांचं घरातल्यांचं म्हणणं आहे। तरी पोलीस प्रशासनाकडून त्यांना समजवण्याचा प्रयत्न चालू आहे। भिवंडीहून अनिल गजरे, जय महाराष्ट्र न्यूज। त्यामुळे अज्ञात लोकांनी हल्ला करून आता या दोघांनाही संपवल्याची माहिती समोर येते। भिवंडीमध्ये भाजप नेत्याची त्याच्या भावासह हत्या करण्यात आली। या घटनेनं या सगळ्या परिसरामध्ये मोठी खळबळ माजलेली आहे। त्यामुळे एकंदरीतच आता या प्रकरणाची पुढची कारवाई कशी होते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।